हॅलो एव्हरीवन, पुन्हा एक वेळा परम एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. एक नवीन काय म्हणू शकतो आपण त्याला इन्फॉर्मेशन अशी आहे की आतापर्यंत परम एज्युकेशन चॅनलवरती आपण जे काही व्हिडिओज होते ते सर्व मराठीमधून आपण बनवत होतो. आता एक 2-4-8 दिवसापासून किंवा या चॅप्टरपासून आपण काय करतोय की हिंदी, मराठी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये सेम व्हिडिओ आता तुम्हाला वॉच करण्यासाठी, बघण्यासाठी हा उपलब्ध असणार आहे. ठीक आहे, तरी आपापल्या कन्व्हिनियन्सीनुसार अकॉर्डिंग टू युअर कन्व्हिनियन्स यू कुड वॉच इधर मराठी, हिंदी और इंग्लिश वीडियोस. राइट, प्लीज टेक नोटिस ऑफ दिस. राइट, ओके. चलो आज क्या देखेंगे. वैसे भी हमने क्या स्टार्ट किया था, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. काय सुरू केलं होतं आपण, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स गिवन इन द एनसीईआरटी वी हॅव सीन द पॉलिपेप्टाइड चेन सिंथेसिस. पॉलिपेप्टाइड चेनचं सिंथेसिस आपण बघितलंय. त्याच्यानंतर डीएनएचं पॅकेजिंग कसं होत आहे, व्हॉट इज न्यूक्लियोझोम, क्रोमॅटिन फायबर, व्हेरियस डायमेन्शन्स. त्याच्यानंतर डुप्लिकेशन और सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए आपण ते बघितलं. सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन त्याचा प्रूफ जो की मेसल्सन आणि स्टाल यांनी दिला होता. त्याच्यासाठी कुठला मीडियम त्यांनी यूज केला तेही बघितलं. आफ्टर दॅट डिफरंट आरएनएस, एमआरएनए, आरआरएन, टीआरएनए. आरएनए वर्ल्ड काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक मटेरियल, देन जेनेटिक कोड, प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आज आपण बघूया व्हॉट इज रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन आणि व्हॉट इज लॅक ओपेरॉन. इथे तुम्हाला लॅक ओपेरॉनची आपल्या बुकमधली एक डायग्राम दिसते. याला आपण 1 by 1 आता एक्सप्लेन करू इन डिटेल. ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ जीन्स, जसं की कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्स, नॉन कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्स, देन इंडक्शन काय आहे, रिप्रेशन किंवा इंड्युसिबल ओपेरॉन कशाला म्हणणार, ओपेरॉनची डेफिनेशन काय, रिप्रेसिबल ओपेरॉन काय असणार आहे, हाऊ व्हेरियस रेग्युलेटरी प्रोटीन्स अफेक्ट द एक्सप्रेशन ऑफ जीन, एव्हरीथिंग इन डिटेल. हे आपण आता या लेक्चरमध्ये कव्हर करूयात. ओके, लेट्स मूव्ह टू द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. आता या आपलं जे हेडिंग जे आजचं आहे रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन, तर याच्यामध्ये आपण एक समजून घेऊ व्हॉट इज रेग्युलेशन आणि व्हॉट इज जीन एक्सप्रेशन. रेग्युलेट करणे मीन्स व्हॉट, नॉर्मली वेन वी आर सिटिंग इन द हाऊस, आपल्या घरामध्ये जेव्हा आपण बसलेलो असतो, आपला जो फॅन असेल तर फॅनला स्पीड कमी अधिक करण्यासाठी आपण कशाचा वापर करतोय, वी यूज द रेग्युलेटर. रेग्युलेटरचा मिनिंग झाला आपल्याला 1 वरती स्पीड ठेवायचं आहे, 2 ठेवायचं आहे, 3 ठेवायचं आहे, व्हॉट एव्हर, किंवा त्याला सुरू करायचं किंवा बंद करायचंय, स्विच ऑन करणे, स्विच ऑफ करणे. ठीक आहे, पुट ऑन, पुट ऑफ. राईट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रोसेसने आपण करतो म्हणजेच त्याला आपण काय करतोय, रेग्युलेट करतोय, त्याला कंट्रोल करतोय अकॉर्डिंग टू अवर कन्व्हिनियन्स. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण फॅन स्विच ऑन करणार, जेव्हा गरज नसेल, जेव्हा थंड वातावरण असेल तेव्हा आपण फॅन स्विच ऑफ करणार. सिमिलर थिंग्स विल हॅपन विथ दिस ओपेरॉन कॉन्सेप्ट. ठीक आहे, राईट. आता जीन एक्सप्रेशन म्हणजे काय आपण बघितलंय, सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस वी हॅव सीन. तर त्या सेंट्रल डॉग्माने आपल्याला काय सांगितलं की येस डीएनए आहे. वेल, हा डीएनए याच्यामध्ये काय स्टोअर केलेली आहे, तर याच्यामध्ये जेनेटिक, शॉर्ट मध्ये लिहितोय, याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे, जी की आता ट्रान्सफर आपण केली आहे. कुणाकडे ट्रान्सफर केली आहे, एमआरएनए कडे ट्रान्सफर केली आहे. आणि याच प्रोसेसला वी हॅड कॉल्ड इट ॲज ट्रान्सक्रिप्शन. आपण याला काय बोललो होतो, ट्रान्सक्रिप्शन आपण याला बोललो. क्लिअर दिस. आता एमआरएनए मध्ये इन्फॉर्मेशन आली आहे, तर एमआरएनए ची इन्फॉर्मेशन आता आपण ट्रान्सलेट करतोय. दॅट मीन्स त्या प्रोसेसला अगोदरच आपण नाव देऊ, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. क्लिअर, ट्रान्सलेट करतोय. कशामध्ये ट्रान्सलेट करतोय आपण, वी आर ट्रान्सलेटिंग दॅट इन्फॉर्मेशन इन अमिनो ऍसिड सिक्वेन्स. अमिनो ऍसिडच्या सिक्वेन्स मध्ये आपण त्याला ट्रान्सफर करतोय. म्हणजेच इन शॉर्ट आता याच्यापासून आपल्याला काय मिळणार, तर वी विल गेट पॉलीपेप्टाइड चेन वी विल ऑब्टेन. आणि पॉलीपेप्टाइड चेन इज नथिंग बट युअर प्रोटीन. इन शॉर्ट हा जो जीन आहे, वेल डीएनए म्हटल्यानंतर काय, या डीएनए वरतीच कोण प्रेझेंट असतील, वेल सॉरी, या डीएनए वरतीच कोण प्रेझेंट आहेत, तर जीन्स प्रेझेंट आहेत. ओके, मग याच्यामध्ये कोडॉनच्या कोडेड लँग्वेज प्रेझेंट आहे, ती एमआरएनए कडे कॉपी झाली, एमआरएनएचं ट्रान्सलेशन झालं आणि ती अमिनो ऍसिड सिक्वेन्स मध्ये आता इन्फॉर्मेशन फॉरवर्ड झाली. म्हणजेच प्रोटीन तयार झालाय. प्रोटीन तयार झालाय म्हणजेच कॅरेक्टर एक्सप्रेशन झालंय. काय झालंय, कॅरेक्टर एक्सप्रेशन. म्हणजेच इन शॉर्ट हे कॅरेक्टर एक्सप्रेस का झालंय, कुठलंही कॅरेक्टर असू शकेल. फॉर एक्झाम्पल डिसीज, डिसीज कॅरेक्टर कुठला तरी पर्टिक्युलर. ठीक आहे ना,
कॅरेक्टरचं आपण प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स मध्ये बघितलंय. हाईट इज अ कॅरेक्टर. मग हाईट ही जे कॅरेक्टर शॉर्ट असेल किंवा टॉल असेल, डॉर्फ असेल किंवा टॉल असेल, ती जर एक्सप्रेस व्हायची असेल, ती जर दिसायची असेल तर प्रोटीन सिंथेसिस इज रिक्वायर्ड. प्रोटीन तयार झालं म्हणजे ते कॅरेक्टर एक्सप्रेस झालं म्हणजे आपल्याला दिसलं किंवा त्याचा इफेक्ट आपल्याला मिळाला. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे जीन एक्सप्रेशनचा मीनिंग तुम्हाला समजला की वाय जीन्स एक्सप्रेस, बिकॉज जीन्स आर एक्सप्रेस टू एक्सप्रेस देअर कॅरेक्टर्स. म्हणजे प्रोटीन तयार करणे, दॅट इज प्रोटीन ऑर प्रोडक्ट ऑर एन्झाईम मोर प्रिसाइजली आपण बोलू. तर हे कुठलं ही प्रोसेस करण्यासाठी जीन्स आर एक्सप्रेस, याला म्हणतात जीन एक्सप्रेशन. मग आपला मुद्दा चाललाय त्याला रेग्युलेट करणे म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट वी विल डू. त्याला रेग्युलेट करणे म्हणजे वेगवेगळ्या लेवल्स जे असतील त्या लेवल्स, आता वेल जस्ट अ सेकंड, मी याला आता रब करतोय. वेल त्याला आपण थोडंसं समजून घेऊ की त्याला आपल्याला रेग्युलेट करायचं तर कोणत्या कोणत्या ठिकाणी एक्सप्रेशन आपण त्याचं रेग्युलेट करू शकतो. सी आता ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कुठे झाली आहे? ही प्रोसेस झाली आहे न्यूक्लियस मध्ये, ज्याच्यापासून कोण तयार झालाय? mRNA. ऍक्च्युली mRNA अगोदर तयार होत नाही. अगोदर काय तयार झालाय? तर हेट्रोजेनस न्यूक्लियर RNA, की ज्याची आता प्रोसेसिंग करावी लागणार आहे. ठीक आहे ना? म्हणजे मी असा एरो दाखवतो, डीएनए पासून hnRNA तयार झालाय. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन झालंय. प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट तुम्हाला आता मिळाली. इथपर्यंत डन? ओके. मग तुम्हाला जर सपोज प्रोटीन सिंथेसिस होऊ द्यायचं नाहीये तर मग तुम्ही या लेवलला, इथे लिहितोय मी, ऍट ट्रान्सक्रिप्शनल लेवल, ऍट ट्रान्सक्रिप्शनल लेवल. काय ट्रान्सक्रिप्शन लेवलला काय करायचंय? रेग्युलेट करा जीनचं एक्सप्रेशन. म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस कॅन बी रेग्युलेटेड और कॅन बी स्टॉप्ड और कंट्रोल्ड ऍट दिस लेवल. ट्रान्सक्रिप्शन लेवलला तुम्ही त्याला कंट्रोल करा. सेकंड थिंग आपण सांगू, सेकंड थिंग काय बोलू आपण? आता HNRNA तयार झालाय. HNRNA पासून आता mRNA तयार होणार. ठीक आहे? तर तयार होणार तर इथे त्याला स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग, ट्रान्सक्रिप्शन आठवा, या तिन्ही प्रोसेस कराव्या लागतील. मी ते मोर प्रिसाइजली लिहितोय. इंट्रॉन्स काढून टाकणे म्हणजे त्याचं स्प्लायसिंग करणे. ठीक आहे? म्हणजे या लेवलला सुद्धा तुम्ही कंट्रोल करू शकता. आणि स्प्लायसिंग करणे म्हणजे आपण कुठली लेवल म्हणतो त्याला? प्रोसेस करणे. मग सेकंड लिहू आपण कुठल्या लेवलला प्रोटीनचं सिंथेसिस आपण रेग्युलेट करू शकतो? तर वी कॅन रेग्युलेट ऍट प्रोसेसिंग लेवल, ऍट प्रोसेसिंग लेवल. ओके, इथे सुद्धा आपण त्याला रेग्युलेट करू शकतो. थर्ड थिंग, इफ सपोज हा mRNA तयार झालाय. mRNA कुठे तयार झालाय? तर न्यूक्लियस मध्ये तयार झाला. आता समजा हा तुमचा न्यूक्लियस, ओके, आणि न्यूक्लियस मध्ये हा mRNA तयार झालाय. राईट. तर इथे न्यूक्लियर पोर मोठं दाखवून देऊ आपण. आणि हे आजूबाजूला तुम्हाला काय दिसतंय? तर आजूबाजूला यू विल सी द सायटोप्लाझम. कारण ट्रान्सलेशन ही प्रोसेस कुठे होणार? सायटोप्लाझम मध्ये होणार. मग सायटोप्लाझम मध्ये हा mRNA येणं गरजेचं आहे. म्हणजेच हा mRNA आता सायटोप्लाझम मध्ये ट्रान्सफर करणे गरजेचे आहे. मग जर आपल्याला प्रोटीन सिंथेसिस स्टॉप करायचंय आणि इथपर्यंत प्रोसेस झाली आहे, प्रोसेसिंग सुद्धा कंप्लीट झाली आहे, मग आता तुम्ही याला इथे स्टॉप करून टाका. याला ट्रान्सफर होऊ देऊ नका. म्हणजेच आपण तिसरी स्टेप लिहू कुठल्या लेवलला? ऍट द ट्रान्सफर ऑफ, ऍट लेवल ऑफ ट्रान्सफर, ऍट लेवल ऑफ ट्रान्सफर ऑफ mRNA इनटू सायटोप्लाझम. कारण mRNA सायटोप्लाझम मध्ये येणार, नंतर रायबोझोम असेंबली त्याला अटॅच होणार आणि मग ट्रान्सलेशन होणार. या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्याला स्टॉप करू शकता. पहिली चौथी लेवल आपण घेऊन घेऊ. फोर्थ लेवल, चौथी लेवल कुठे असणार आहे? इन केस सपोज युअर mRNA कम्स टू सायटोप्लाझम. हा सायटोप्लाझम मध्ये mRNA आलाय. आता इथे सुद्धा तुम्ही त्याला चेक देऊ शकता, इथे सुद्धा स्टॉप करू शकता, रेग्युलेट करू शकता किंवा कंट्रोल करू शकता. मग आता इथे ऍक्च्युअल काय होणार? तर इथे काय होणार आहे? इथे होणार आहे ट्रान्सलेशन. मग त्याचं ट्रान्सलेशन होऊ देऊ नका. क्लिअर आहे? म्हणजे चौथी लेवल जी आपली असणार आहे रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन, तर ऍट ट्रान्सलेशनल लेवल, ऍट ट्रान्सलेशनल लेवल. क्लिअर दिस? या चार लेवलला आपण काय करू शकतो? तर रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन करू शकतो. पुन्हा एक वेळा, पहिली ऍट ट्रान्सक्रिप्शनल लेवल, ट्रान्सक्रिप्शन झालंय पण त्या एक तर ट्रान्सक्रिप्शन होऊ देऊ नका. इन केस झालं तर HNRNA तयार होईल. तो झाला तर त्याची प्रोसेसिंग करावी लागेल, तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल फंक्शनल mRNA तयार होणार. फंक्शनल mRNA तयार होऊ देऊ नका, म्हणजे प्रोसेसिंग होऊ देऊ नका, तिथे कंट्रोल होईल. जर तेही झालं तर न्यूक्लियस मधील mRNA हा ट्रान्सफर होणं गरजेचं असतं सायटोप्लाझम मध्ये, त्याला ट्रान्सफर होऊ देऊ नका. म्हणजेच ऍट द लेवल ऑफ ट्रान्सफर ऑफ
ॲट लेवल ऑफ ट्रान्सफर ऑफ mRNA टू सायटोप्लाझम, किंवा आलाही तरी त्याचं ट्रान्सलेशन होऊ देऊ नका. दिस इज हाऊ वी कॅन रेग्युलेट ॲट डिफरंट लेवल्स द एक्सप्रेशन ऑफ जीन. क्लियर टू दिस? चलो आगे बढ़ेंगे अभी. वेल एकदम सरळ सरळ हा खूप सोपा कॉन्सेप्ट आहे. खरं तर वाय जीन्स आर एक्सप्रेस्ड. आता जीन काय एक्सप्रेस होतात आताच आपण सांगितलं. वाय जीन्स आर एक्सप्रेस्ड बिकॉज इट हॅज टू फॉर्म किंवा याला आपण लिहू टू फॉर्म प्रोडक्ट. आता प्रोडक्ट कुठला असू शकेल? प्रोडक्ट कुठला असेल? प्रोडक्ट एक तर प्रोटीन असेल तुमचा, वेल, किंवा एन्झाईम असू शकेल. आता याचं उदाहरण जर आपल्याला याचे एक्सप्लेनेशन जर बघायचं असेल तर आपण काय बघू शकतो? वाय जीन्स आर एक्सप्रेस्ड. फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज ई कोलाय. याला काय म्हणतोय मी? इशेरिशिया कोलाय. बॅक्टेरिया आहे. ओके. आता या बॅक्टेरियाला लॅक्टोज इज अ सोर्स ऑफ एनर्जी. आता मी इथे लिहितोय लॅक्टोज इज एनर्जी सोर्स. का? कारण लॅक्टोज हा डायसॅकराइड आहे. व्हॉट इज लॅक्टोज? लॅक्टोज इज डायसॅकराइड. वेल, तर डायसॅकराइड आहे. मग हा ब्रेकडाऊन होऊन याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे? तर ग्लुकोज मिळणार आणि मोनोसॅकराइड, आणि दुसरा मिळणार आपल्याला गॅलॅक्टोज. इथपर्यंत क्लिअर? समजून घ्या. ई कोलायच्या बाबतीत आपण बोलतोय. आता जेव्हा हा लॅक्टोज हा एनर्जी सोर्स म्हणून या ई कोलायला वापरायचा आहे, जेव्हा ई कोलायला लॅक्टोज हा एनर्जी सोर्स म्हणून वापरायचा आहे, तर हा लॅक्टोजला ब्रेक करण्यासाठी देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ एन्झाईम, आणि तो एन्झाईम कुठला असणार आहे? बीटा गॅलॅक्टोसाइडेज. बीटा गॅलॅक्टोसाइडेज हा एन्झाईम जेव्हा तयार होणार तेव्हाच हा लॅक्टोज ब्रेकडाऊन होणार. याचं काय होणार? हायड्रोलायसिस. म्हणजेच त्याला लिहू आपण ब्रेकडाऊन. आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच्यापासून ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मिळणार. आणि हाच ग्लुकोज आता ई कोलाय काय म्हणून वापरणार? एनर्जीचा सोर्स म्हणून वापरणार. क्लिअर आहे? ओके. म्हणजे इन शॉर्ट परत एक वेळा ब्रीफ करू. जेव्हा लॅक्टोज हा ई कोलायला वापरायचा आहे तर लॅक्टोजला ब्रेक करावं लागेल. ब्रेक करावं लागेल म्हणजे हा ते ब्रेक करणारा एन्झाईम कोणता आहे? बीटा गॅलॅक्टोसाइडेज. मग काय होणार? बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार होणार, आणि हा तयार झालेला बीटा गॅलॅक्टोसाइडेज लॅक्टोजवरती काम करणार, त्याचं ब्रेकडाऊन करणार, आणि त्याच्यापासून तुम्हाला ग्लुकोज गॅलॅक्टोज मिळणार. त्याच्यापैकी ग्लुकोज हा एनर्जीचा सोर्स म्हणून ई कोलाय वापरणार. पण हे केव्हा होणार? म्हणजेच काय झालं? इथे एक्सप्रेशन झालं, जीनचं एक्सप्रेशन झालं. काय एक्सप्रेशन? कारण लॅक्टोजला ब्रेक करण्यासाठी आता ई कोलायला हे बनवावं लागलं, म्हणजे आता जीन एक्सप्रेस झाला. पण जर लॅक्टोज आजूबाजूला याच्या प्रेझेंटच नाही ऍज अ एनर्जी सोर्स, समजा याला ग्लुकोज मिळतोय, यस, नॉर्मली याला काय एनर्जीचा सोर्स असणार आहे? ग्लुकोज. याला ग्लुकोज जेव्हा अवेलेबल आहे, वेल, तर तेव्हा लॅक्टोजची काही गरज आहे का? नाही. म्हणजे लॅक्टोज सराउंडिंग मध्ये प्रेझेंट नाही. जर लॅक्टोज सराउंडिंग मध्ये प्रेझेंट नाही तर मग बीटा गॅलॅक्टोसिडेज तयार करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. म्हणजे काय झालं? जेव्हा या ई कोलायला लॅक्टोजला ब्रेक करायचं होतं तेव्हा त्याच्यामध्ये जीनचं एक्सप्रेशन झालं. जीनचं एक्सप्रेशन झालं म्हणजे प्रोडक्ट मिळाला. प्रोडक्ट काय मिळाला? बीटा गॅलॅक्टोसाइडेज. आणि सराउंडिंग मध्ये जर लॅक्टोज नाहीच आहे तर मग याला जीन एक्सप्रेस करण्याची अजिबात गरज नाही. म्हणजेच हा प्रोडक्ट तयार करण्याची गरज नाही. म्हणजे ऍज अँड व्हेन रिक्वायर्ड अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ ई कोलाय, राईट, की त्याच्यामध्ये जीनचं एक्सप्रेशन होणार किंवा होणार नाही. भरपूर सारे असे. आणि हे जे जीनचं एक्सप्रेशन होतं पर्टिक्युलरली ई कोलाय मध्ये, ठीक आहे ना, तर ई कोलाय मध्ये एक्सप्रेशन हे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असेल भरपूर साऱ्या जीन्सचा. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय? एकत्रितपणे भरपूर सारे जीन्स काम करतील. देयर वुड बी मेनी जीन्स. नॉर्मली बिडल अँड टॅटमनी काय सांगितलं? वन जीन वन एन्झाईम हायपोथेसिस. म्हणजे एक जीन हा एका प्रोडक्टला तयार करणार. पण या केसमध्ये काय असणार आहे की भरपूर सारे जीन्स असतील जे एकत्र काम करतील, कोऑर्डिनेटेड मॅनरनी काम करतील आणि सिमिलर फंक्शन करतील, सिमिलर प्रोडक्ट तयार करतील. म्हणजे जे काय सेल्युलर मेटाबॉलिझमसाठी गरजेचे असतील. याचा मिनिंग हा झाला की जीनचं एक्सप्रेशन हे कशावर डिपेंड करतं? एक्सप्रेशन ऑफ जीन डिपेंड्स ऑन एक्सप्रेशन ऑफ जीन्स डिपेंड ऑन कशावर डिपेंड करेल? नंबर 1, एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे? खरंच गरज आहे का? गरज असेल तर येस देयर विल बी एक्सप्रेशन. एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे? किंवा त्या ऑर्गॅनिझमची मेटाबॉलिक कंडिशन काय? मेटाबॉलिक नीड काय असेल? मेटाबॉलिझम. आणि थर्ड थिंग त्याची फिजिओलॉजिकल कंडिशन कशी आहे? मग या 2-3 गोष्टी असतील की ज्या ठरवतील वेदर दॅट जीन विल बी एक्सप्रेस्ड ऑर नॉट. गॉट अप टू दिस? फिजिओलॉजिकल कंडिशन हे लक्षात ठेवायचं. नी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारू शकतील वेन द जीन विल बी एक्सप्रेस्ड ऑर जीन एक्सप्रेशन विल डिपेंड ऑन विच फॅक्टर्स. तर हे काय असणार आहे? हे 3 फॅक्टर तुम्हाला नी पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे आहे. आणि जीन एक्सप्रेस होणे म्हणजे काय? प्रॉडक्ट तयार करणे. काय प्रॉडक्ट आहे आपल्याकडे? कुठे लिहिले मी?
एन्झाईम असेल किंवा प्रोटीन असेल. क्लिअर? राईट. इथपर्यंत क्लिअर झालेलं असावं. राईट. पुढे जाऊ. मग व्हाय जीन्स आर एक्सप्रेस्ड? बिकॉज ऑफ दिस जीन्स आर एक्सप्रेस्ड टू फॉर्म पर्टिक्युलर प्रॉडक्ट. वेल, आता काय असणार आहे की आपण काय बोललो, जेव्हा वातावरणामध्ये वेल अकॉर्डिंग टू कंडिशन जीन एक्सप्रेस होईल किंवा होणार नाही. म्हणजे कंडिशन काय असणार आहे, आपण त्याला जसं फॅनचा संबंध लावला की फॅन गरजेनुसार आपण ऑफ ठेवणार, गरजेनुसार ऑन करणार, स्विच ऑन स्विच ऑफ. सिमिलरली काही जीन्स असे प्रेझेंट असतील की जे डायरेक्टली आपण बघून घेऊ, कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन आणि नॉन कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन असे वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स प्रेझेंट असणार आहेत. तर कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्स कशाला म्हणणार आपण, की अशा काही सिस्टम्स असतील की असे काही जीन्स असतील की दे आर कंटिन्युअसली एक्सप्रेस्ड. दिस जीन्स आर एक्सप्रेस्ड कॉन्स्टंटली. जीन्स आर एक्सप्रेस्ड कॉन्स्टंटली. ठीक आहे. यांचं कॉन्स्टंट एक्सप्रेशन सुरू असणार, म्हणजे यांच्यापासून नेहमीच प्रॉडक्ट तयार होणं सुरू असणार आहे. का? कारण हे कशासाठी गरजेचं असणार, फॉर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ सेल. सेलला जर नॉर्मल फंक्शन करायचं असेल तर काही प्रोडक्ट त्याला निश्चित लागतील, काही प्रोटीन्स त्याला कंटिन्युअसली लागणार. मग ते कंटिन्युअसली प्रोटीन लागतात, त्याचा अर्थ काय झाला की ते तयार होणं गरजेचं आहे. मग काही जीन्स असे असतील की ते प्रोडक्ट तयार करतील कॉन्स्टंटली, कंटिन्युअसली. अशा टाईपचे जे जीन्स असतील त्याला म्हणायचं कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्स. नॉर्मल नॉर्मल फंक्शनिंग ऑफ सेल. ओके. मग याचं उदाहरण काय घेऊ शकतो आपण, उदाहरण घेऊ फॉर एक्झाम्पल ग्लायकोलायसिस करणारे जे जीन्स असतील, ठीक आहे ना, तर ते सुद्धा कॉन्स्टंटली म्हणजे कॉन्स्टिट्यूटिव्ह जीनचे एक्झाम्पल होतील. उदाहरण लिहिलं मी इथे. आणि सेकंडली आपण काय लिहू शकतो, समजा एटीपी सिंथेस. ठीक आहे. एटीपी सिंथेस असेल, हा सुद्धा कॉन्स्टंटली नॉर्मल मेटाबॉलिक प्रोसेस साठी हा गरजेचा असणार. म्हणजेच हे एक्झाम्पल झाले तुमच्या कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्सचे. क्लिअर दिस? समजलं असेलच. सेकंड बोलू आपण, हा फर्स्ट झाला, आपण सेकंड लिहू. नॉन कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्स म्हणजे काय? नॉन कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन नावामध्येच आहे. अगोदरचा कॉन्स्टंटली एक्सप्रेस होत होता, आता कॉन्स्टंटली नाही. ऍज अँड व्हेन रिक्वायर्ड इट विल बी एक्सप्रेस्ड. याच जीनला दुसरं नाव आपण देऊ शकतो. दिस जीन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज लक्झरी जीन्स. या जीन्सला आपण काय म्हणणार, लक्झरी जीन्स म्हणणार. वेल, म्हणजेच these genes are expressed as and when required. जब जब इसकी जरूरत होगी तब तब एक्सप्रेशन शो करेंगे as and when required. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये बोलू शकतो आपण की थंडी वाजत होती, मग आपण फॅन स्विच ऑफ केला. आता गरमी होती, आपण फॅन स्विच ऑन केला. म्हणजेच these genes will be switch on or switch off as and when required. जेव्हा गरज असेल तेव्हा स्विच ऑन कंडिशन मध्ये राहतील, म्हणजे ते एक्सप्रेशन करतील. जेव्हा गरज नसेल तेव्हा ते स्विच ऑफ कंडिशन मध्ये राहतील. याला म्हणतो आपण नॉन कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन. उदाहरणार्थ काय, नायट्रेट रिडक्टेज इन प्लांट्स. हे एक एन्झाईम आहे, जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा हा एन्झाईम तयार होणार. नायट्रेट रिडक्टेज एन्झाईम इन प्लांट्स. किंवा ऍज अँड व्हेन रिक्वायर्डचं उदाहरण प्रोकॅरियोट मध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं, सेकंड एक्झाम्पल ऑफ प्रोकॅरियोट्स मध्ये ई कोलायचा कुठला, तर लॅक ओपेरॉन. आता ओपेरॉन सुद्धा आपण बघणार आहोत. हे झाले एक्झाम्पल नॉन कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्सचे. पण हे जे जीन्स आहेत ते स्विच ऑन होतात, स्विच ऑफ होतात. मग हे स्विच ऑन ऑफ होणं गरजेचं आहे का? येस, इट इज रिक्वायर्ड. हे बिलकुल गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण इट इन्क्रीजेस सेल्युलर एफिशियन्सी. सेलचं मेटाबॉलिक फंक्शन नीट चालण्यासाठी दिस जीन्स प्ले डिफरंट रोल. स्विच ऑन करणे गरज आहे, प्रोटीन बनवायचा, बनवून घ्या. गरज नाहीये, ओके, स्टॉप करून द्या. म्हणजे सेलची एफिशियन्सी आणि वाढणार. ठीक आहे. कंटिन्युअसली जर आपण कामच करत राहिलो तर आपण थकून जाणार. मग आपण जर विसावा घेतला, विश्रांती घेतली तर आपली एफिशियन्सी वाढणार. सिमिलरली इथे सुद्धा हे स्विच ऑन स्विच ऑफ जे होणार जीन्स किंवा त्यांचं एक्सप्रेशन, तर इट विल इन्क्रीज सेल्युलर एफिशियन्सी. मग हे जे कॉन्स्टिट्यूटिव्ह किंवा नॉन कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्स आहेत, याचं रेग्युलेशन कोणत्या वेळी होणार, तर याचं रेग्युलेशन विल टेक प्लेस बाय टू प्रोसेसेस, दॅट इज इंडक्शन अँड रिप्रेशन. दोन वेळी याचं रेग्युलेशन होणार. रेग्युलेशन ऑफ जीन्स बाय इंडक्शन अँड रिप्रेशन. आता जे बोललो आपण कॉन्स्टिट्यूटिव्ह अँड नॉन कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्स किंवा लक्झरी जीन, तर हे कसं होणार, आपण पहिली प्रोसेस बघू. इंडक्शन म्हणजे काय. इंडक्शन मध्ये काय होणार, सी फर्स्ट इंडक्शन मध्ये सबस्ट्रेटला आपण साध्या लँग्वेज मध्ये काय म्हणू शकतो की जो आता ब्रेक होणार आहे. फॉर एक्झाम्पल लॅक्टोपेरॉन आपल्याला बघायचा, तर लॅक्टोज इज अ सबस्ट्रेट.
हा सबस्ट्रेट काय करणार, हा सबस्ट्रेट एंटर करणार. वेल यानी एंट्री केली की देर विल बी एक्सप्रेशन ऑफ जीन आणि आता तयार काय होणार, प्रोडक्ट तयार होणार. प्रोडक्ट काय असणार इन द फॉर्म ऑफ फॉर एक्झाम्पल एन्झाईम्स. आता एन्झाईम्स तयार झाले. आता हेच एन्झाईम्स तयार झाले तर हे या सबस्ट्रेटला काय करतील, याचं हायड्रोलायसिस करतील. इट विल कॉज हायड्रोलायसिस ऑफ सबस्ट्रेट. पुन्हा एक वेळा सांगतो, इंडक्शन किंवा इंड्युसिबल जीन्स कशाला म्हणायचे, असे जीन्स की जेव्हा सबस्ट्रेटने एंट्री केली, ठीक आहे, सबस्ट्रेट आला म्हणून प्रोडक्ट तयार झाला, म्हणजेच ट्रान्सलेशन झालं, एन्झाईम तयार झाले आणि याच एन्झाईमने या सबस्ट्रेटला ब्रेक केलं. क्लिअर, सबस्ट्रेट आला, त्यांनी प्रोडक्ट तयार केला आणि प्रोडक्ट म्हणजे एन्झाईम आणि त्या एन्झाईमनेच आता या सबस्ट्रेटला ब्रेक केलं. मग अशी जी प्रोसेस असेल त्याला म्हणायचं इंडक्शन. सेकंड युअर रिप्रेशन. आता रिप्रेशन हे रेग्युलेशन कसं होणार, रिप्रेशन. वेल याच्यामध्ये काय होईल, सपोज प्रोडक्ट इज फॉर्म, मग आता प्रोडक्ट तर तयार झालाय, मग हा प्रोडक्ट काय करणार, इट विल स्टॉप. कोण, हा प्रोडक्ट विल स्टॉप सिंथेसिस ऑफ एन्झाईम्स. समजते. सपोज एन्झाईम तयार झाले होते, ओके, हे एन्झाईम तयार झाले होते, या एन्झाईम्सनी काय केलं, त्या एन्झाईमनी प्रोडक्ट तयार केला. जसा एक प्रोडक्ट तयार झाला तर वेल परत लाईट गेली आहे. ओके, वेल लाईट गेली होती मित्रांनो. मी आता सेकंड व्हिडिओ न बनता यालाच कंटिन्यू करतोय. सेव्ह सुद्धा इथे झालेलं नाहीये. तुम्हाला कळालंय आता काय कळालंय, इंडक्शन म्हणजे काय आणि वेल रिप्रेशन म्हणजे काय. ठीक आहे, परत एक वेळा थोडस रिवाइज करून घेऊ त्याला फास्ट मध्ये. काय सांगितलं आपण, इंडक्शन मध्ये काय होणार, व्हॉट वुड हॅपन इन इंडक्शन, की इंडक्शन मध्ये जो सबस्ट्रेट असणार, तर सबस्ट्रेटनी जेव्हा एंट्री केली, सबस्ट्रेट आल्यानंतर इट विल फॉर्म एन्झाईम्स ऑर प्रोटीन्स आणि जेव्हा हे एन्झाईम्स तयार होतील तेव्हा ह्या सबस्ट्रेटला ते काय करतील, तर ब्रेकडाऊन करतील. ओके, याला म्हणायचं इंडक्शन. म्हणजे सबस्ट्रेट आला, त्यांनी प्रोडक्ट तयार केला म्हणजे ट्रान्सलेशन केलं, एन्झाईम तयार झाला आणि त्याच एन्झाईमच्या मदतीने त्याचं ब्रेकडाऊन झालं आणि मग त्याचं मेटाबॉलिझम झालं. ठीक आहे. सेकंड आपण सांगितलं होतं रिप्रेशन मध्ये काय होणार आहे, ऑलरेडी घेतलंय मी, परत रिपीट करतो, लाईट गेली होती, परत एक वेळा सांगतोय. रिप्रेशन मध्ये काय झालंय की प्रोडक्ट तयार झालाय. ओके, प्रोडक्ट तयार झाला म्हणजे काय, हे एन्झाईम ट्रान्सलेशन झालंय. जेव्हा हा प्रोडक्ट इज फॉर्म्ड असं लिहिलं होतं आपण समथिंग, प्रोडक्ट हा तयार झालाय, तर प्रोडक्ट तयार झाल्यानंतर जे काय एन्झाईम्सचे असतील तर यांचं सिंथेसिस आता तो काय करून टाकणार, स्टॉप करणार. सिंथेसिस ऑफ दोज एंजाइम्स विल बी स्टॉप्ड. बाबा ठीक है, प्रोडक्ट तो बन गया मतलब क्या, एंजाइम की कोई जरूरत नहीं है, तो एंजाइम का सिंथेसिस स्टॉप कर दो, मतलब रिप्रेस कर दो. इसे कहा हमने रिप्रेशन. इस तरीके से रेगुलेशन ऑफ जीन्स बाय इंडक्शन एंड रिप्रेशन होगा. ठीक है ना. लास्ट स्लाइड में हमने देखा था, काय बघितलं होतं आपण, की आपण त्याच्यावरती बघितलं होतं व्हॅल्यूअर कॉन्स्टिट्यूटिव्ह नॉन कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्स स्विच ऑन स्विच ऑफ कसे होतात, तर बाय दिस मेकॅनिझम. ठीक आहे ना. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट आपला मुद्दा येईल लॅक ओपेरॉन. हा, त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट बघू. राईट, प्रोकॅरियोटिकच्या केसमध्ये जर आपण बोललो, प्रोकॅरियोट्स, ठीक आहे, एनसीईआरटी मध्ये आपण जे अगोदर एक 5 मिनिटं अगोदर जे बोललो होतो की बीटा गॅलॅक्टोसाइडेज केव्हा तयार होणार, जेव्हा लॅक्टोज हा सराउंडिंग मध्ये अवेलेबल असेल तेव्हा. मग जर लॅक्टोजच नाही तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज हा एन्झाइम तयार होणारच नाही. प्रोकॅरियोटच्या केसमध्ये बोललो आपण. ठीक, तर मुद्दा हा होता आपला. तर प्रोकॅरियोट्स मध्ये जसं की याचं एक एक्झाम्पल जर परत घ्यायचं झालं तर एम्ब्रायो हा डेव्हलप होतो. एम्ब्रायो पासून काय एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे म्हणून मी मेन्शन करतोय. तुमचा काय एम्ब्रायो तयार झालाय, मग डेव्हलपमेंट होणार, मग त्याचं डिफरन्शिएशन होणार. मग हे डेव्हलपमेंट आहे, डिफरन्शिएशन आहे, ऑल दीज थिंग्स आर डन बाय द क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ऑफ जीन्स. भरपूर सारे जीन्स एकत्र येतील आणि त्यांचा इफेक्ट म्हणून ते एम्ब्रायोची डेव्हलपमेंट होणार, डिफरन्शिएशन होणार. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट सांगायचा मुद्दा झाला. आता याच्यानंतरचा टॉपिक जो आपण बघणार होता ओपेरॉन. तर ओपेरॉन इज नथिंग बट क्लस्टर ऑफ जीन्स विथ रिलेटेड फंक्शन्स, किंवा इट इज अ ग्रुप ऑफ जीन विथ कोऑर्डिनेटेड ऍक्टिव्हिटी टू परफॉर्म सिमिलर फंक्शन. डेफिनेशन आपण लिहूच, त्याला म्हणणार तुम्ही ओपेरॉन. प्रोकॅरियोटच्या केसमध्ये जर रेग्युलेशन करायचं असेल, इन प्रोकॅरियोट्स रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन is done at
द इनिशियल स्टेप ऑफ ॲट द इनिशियल स्टेप ऑर इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन. कुठे जेव्हा ट्रान्सक्रिप्शन इनिशिएट होणार त्याच वेळी प्रोकॅरियोट मध्ये आपण काय करणार, त्याला त्याचं फंक्शन रेग्युलेट करून टाकणार. ठीक आहे. आणि याच धर्तीवरती याच आधारावरती आपण नेक्स्ट जो कॉन्सेप्ट बघणार आहोत दॅट विल बी युअर लॅक ओपेरॉन. वेल, जो ओपेरॉन बघणार, आता ओपेरॉन आपण एक वेळा शॉर्ट मध्ये बघून घेऊ. ठीक आहे. सपोज हा एक सेगमेंट आहे तुमच्या क्रोमोझोम वरती किंवा डीएनए वरती. दिस इज द सेगमेंट ऑफ डीएनए. मग आता डीएनए वरती काय वेगवेगळे जीन्स प्रेझेंट असतील. फॉर एक्झाम्पल मी इथे मी जीन लिहितो, इथे पी जीन लिहिलाय, मी इथे आय लिहिलाय, इथे पी दिसतोय, इथे ऑपरेटर, इथे झेड वाय ए. सेम लॅक ऑपेरॉनचा हा स्ट्रक्चर असणार आहे. आता इथे काय दिसते तुम्हाला की कुठलेही जर फंक्शन आपण सांगितलं की कॉमन जसं डिफरन्शिएशन झालं किंवा डेव्हलपमेंट झाली एम्ब्रायोची, तर ग्रुप ऑफ जीननी त्याला केलं. मग हा एक ग्रुप ऑफ जीन्स समजा इथे लिहितोय मी, दिस इज अ ग्रुप ऑफ जीन्स. कॉन्सेप्ट एकदम सिंपल आहे, थोडंसं लेंदी होईल परंतु समजणं गरजेचं. एक वेळा तुमच्या लक्षात आलं दॅट्स ऑल, राईट. पण हे वेगवेगळे जीन्स तुम्हाला इथे दिसतात, हे कन्फ्युज होऊ नका. इथे काय फक्त ओ. ठीक आहे. मग हे असं समजतोय मी की इथे आता हे वेगवेगळे काय प्रेझेंट असतील, तुमचे जीन्स प्रेझेंट असतील. मग ही जीन आता असं समजू आपण की हा रेग्युलेटर जीन असेल. रेग्युलेटर जीन, रेग्युलेटर जीन हा पर्टिक्युलरली इकोनायच्या केसमध्ये जर बोलायचं झालं तर इट इज कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन. कॉन्स्टिट्यूटिव्हचा मिनिंग अगोदरच आपण समजून सांगितलाय. कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन आहे म्हणजे याचं काय होणार, याचं ट्रान्सक्रिप्शन होणार. ओके. याचं ट्रान्सक्रिप्शन होऊन याच्यापासून काय तयार होणार, एमआरएनए तयार होईल, त्याचं ट्रान्सलेशन होईल, ट्रान्सलेशन, आणि त्याच्यापासून आता काय तयार होणार, एन्झाईम होणार किंवा व्हॉटएव्हर, एन्झाईम किंवा प्रोटीन तयार होणार. प्रोटीन लिहू आपण मोर प्रिसाइजली, हा प्रोटीन तयार झाला. मग हा जीन कॉन्स्टिट्यूटिव्ह का म्हटलं आपण प्रोकॅरियोट मध्ये, कारण हा कंटिन्युअसली याचं प्रोडक्ट फॉर्मेशन करतोय, कंटिन्युअसली प्रोटीन तयार करतोय. म्हणून प्रोकॅरियोट मध्ये रेग्युलेटरी प्रोटीन्स आर कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्स, राईट. रेग्युलेटरी जीन्स आर कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन्स. नेहमीच सतत ते त्यांचं एक्सप्रेशन दाखवत राहणार. मग सपोज कन्सिडर करा की इतका पार्ट जो आहे ह्या डीएनएच्या सेगमेंटवरचा, हे सगळे जीन एकत्र काम करणार आहे. ठीक आहे ना. तर या पार्टला तुम्ही काय म्हणणार आहे, तर स्ट्रक्चरल जीन म्हणणार. हा स्ट्रक्चरल जीनचा पार्ट आहे. आणि प्रोकॅरियोट मध्ये पॉलिसिस्टॉनिक कंडिशन आहे, म्हणजे इथे एक सिस्टॉन, इथे सिस्टॉन, इथे सिस्टॉन. वेल, आता यांचं होणार ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे ना. यांचं काय होणार, ट्रान्सक्रिप्शन होणार. ट्रान्सक्रिप्शन होऊन आता इथे एमआरएनए तयार होईल. फॉर एक्झाम्पल हा एमआरएनए तयार होणार. आणि मग पॉलिसिस्टॉनिक कंडिशन असल्यामुळे याच्यापासून एक प्रोटीन तयार होणार, याच्यापासून एक प्रोटीन तयार होणार, आणि याच्यापासून एक प्रोटीन तयार होणार. पॉलिसिस्टॉनिक काय, मोनोसिस्टॉनिक काय आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंय, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. वेल, मग हे असे प्रोसेस राहणार. तर हे कम्प्लीट एक्सप्रेशन झालंय, कारण इथे प्रोडक्ट तयार झालाय. कोण प्रोडक्ट तयार झालाय, तर याला म्हणू आपण प्रोटीन किंवा यालाच म्हणू आपण एन्झाईम तयार झालाय. क्लिअर अप टू दिस. ठीक आहे. मग हे जे स्ट्रक्चरल जीन आहे यांचं एक्सप्रेशन होऊ द्यायचं की होऊ द्यायचं नाही, हे प्रोडक्ट एन्झाईम किंवा प्रोटीन तयार करू द्यायचे की नाही करू द्यायचे, हे कोण ठरवणार, हे रेग्युलेटरी प्रोटीन करणार. मग प्रोकॅरियोटच्या केसमध्ये काय होणार, हे जे रेग्युलेटरी प्रोटीन्स असतील तर हे काय करणार की ही जी पी साइट दिसते तुम्हाला, दिस पी साइट, तर पी साइटला आता इथे आरएनए पॉलिमरेज हा अटॅच होणार. कारण प्रोसेस कोणती आहे, ट्रान्सक्रिप्शन. तुम्हाला माहिती आहे ट्रान्सक्रिप्शन कोणत्या एन्झाईमच्या मदतीने होणार, तर इट विल टेक प्लेस बाय आरएनए पॉलिमरेज. तर हे रेग्युलेटरी प्रोटीन ह्या प्रमोटर साइटला आरएनए पॉलिमरेज हा अटॅच होत असतो. तर याला फाइंड आउट म्हणजे आयडेंटिफाय करू देणार नाही. कळतं मी काय म्हणतोय, हा जो रेग्युलेटरी प्रोटीन आहे याचा कॉन्स्टंटली हा प्रोटीन बनवतोय. जेव्हा हा कॉन्स्टंटली एक्सप्रेस होतोय तो हा गडबड अडचण कुठे आणतो, तर या आरएनए पॉलिमरेजला ही पी साइट भेटू देत नाही. कारण जोपर्यंत हा पी साइटला अटॅच होणार नाही तर हे ऑपरेटर साइट असते की याच्यापासून यांचे एक्सप्रेशन, पुढची प्रोसेस, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन होणार नाही. क्लिअर अप टू दिस. ओके. मग ही झाली एक इन्फॉर्मेशन, जनरल इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू एनसीईआरटीच आपण एक्सप्लेनेशन करतोय. ओके. आता आपण पुढे जाऊ. वेल, मग आता मुद्दा काय झाला, हा जो रेग्युलेटरी जीन, आता मोर प्रिसाइजली आपण म्हणू याला, हा प्रोटीन काय झालाय, तर रेग्युलेटरी प्रोटीन झालाय. हा रेग्युलेटरी प्रोटीन हा काय म्हणून, कोणत्या पद्धतीने काम करतो, तर हा रेग्युलेटरी प्रोटीन मी इकडे लिहितोय. रेग्युलेटरी प्रोटीन हा एक तर ऍक्टिव्हेटर म्हणून काम करणार किंवा रिप्रेसर म्हणून काम करणार. आता रिप्रेस म्हणजे सप्रेस, इनऍक्टिव्ह करून टाकणे. ऍक्टिव्हेटर करणार म्हणजेच काय, ऍक्टिव्हेट करणे म्हणजे ही पुढची प्रोसेस होऊ देणार, या पद्धतीने काम करणार. ठीक आहे. किंवा ही पुढची प्रोसेस होऊ देणार नाही,
म्हणजे त्याला म्हणू आपण रिप्रेसर. तर रिप्रेसर हे कसं मेकॅनिझम होईल मग? दिस विल बी निगेटिव्ह रेग्युलेशन ऑफ दिस ओपेरॉन. निगेटिव्ह रेग्युलेशन ऑफ दिस ओपेरॉन. ओपेरॉनचे डेफिनेशन मी परत तुम्हाला समोर लिहिल. आणि ऍक्टिव्हेटर म्हणजे काय? कोणत्या वेळी काम करणार? तर हा पॉझिटिव्ह रेग्युलेशन हा करणार. कळतंय? म्हणजे हे जे काय रेग्युलेटरी प्रोटीन्स असतील एकतर ऍक्टिव्हेटर म्हणून काम करतील. ऍक्टिव्हेटरचा अर्थ झाला पुढची प्रोसेस होऊन जाणार, किंवा रिप्रेसर म्हणून काम करतील, पुढची प्रोसेस होऊ देणार नाही. क्लिअर दिस? Directly we will move to the lac operon. Now first we will understand what is operon. Definition लिहितोय मी इथे याची. Cluster of genes with common function or related function. Common or related function. असे जीन्सचा ग्रुप. क्लस्टर म्हणजे काय? ग्रुप. क्लस्टर और सरळ सरळ इथे लिहितोय मी ग्रुप. अशा जीन्सचा ग्रुप ज्यांचं फंक्शन कॉमन आहे. सगळ्यांचा उद्देश एकच फंक्शन करणं आहे. समजलं? मग असे जे वेगवेगळे आता जे आपण काढलं होतं ते जीन्सचा ग्रुप, त्याला म्हणायचं ओपेरॉन. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय सांगू शकतो की दिस इज अ ग्रुप ऑफ जीन्स विथ कोऑर्डिनेटेड actions to perform सिमिलर फंक्शन. एकच फंक्शन करायचंय. मग त्यांच्या ऍक्टिव्हिटी एकमेकात कशा असतात? कोऑर्डिनेटेड असतात. एकमेकाच्या सोबत ते ऍक्शन करतील. असं जे ग्रुप ऑफ जीन आहे त्याला म्हणणार तुम्ही ओपेरॉन. मग या ओपेरॉन मध्ये काय काय येणार? आता डायरेक्टली आपण वी विल मूव्ह टू द स्ट्रक्चर ऑफ लॅक ओपेरॉन. मी आता याला इरेज करतोय. येस, राईट. तर आता आपण ओपेरॉन बघू. लॅक ओपेरॉन हा कॉन्सेप्ट कुणी दिला? सगळ्यात अगोदर लॅक ओपेरॉन हा कॉन्सेप्ट प्रोकॅरियोटिक ई कोलाई सेल मध्ये इट वॉज गिवन बाय जॅकोब अँड मोनाथ. जॅकोब कोण होता? ही वॉज अ जेनेटिसिस्ट. जेनेटिक्स मध्ये स्टडी करणारा. अँड मोनाथ याचं स्पेलिंग MONOD सुद्धा दिलेलं आहे. जे इन्सिआरटी सांगते ते स्पेलिंग फॉलो करा. आणि ही वॉज अ बॉटनिस्ट. ठीक आहे. या दोन सायंटिस्टनी व्हेरी फर्स्ट टाइम ट्रान्सक्रिप्शनल युनिट हे किंवा ओपेरॉन सिस्टम ही ई कोलाई मध्ये स्टडी केली. स्टडीड या दोघांनी काय केलंय? स्टडीड लॅक स्टँड्स फॉर लॅक्टोज. लॅक ओपेरॉन समजलं तुम्हाला? ग्रुप ऑफ जीन इन प्रोकॅरियोट, दॅट इज युअर ई कोलाई. ई कोलाई मध्ये व्हेरी फर्स्ट टाइम दिस ट्रान्सक्रिप्शनल युनिट वॉज स्टडीड. ठीक आहे. वेल, इथपर्यंत तुम्हाला समजलं. ओपेरॉनची डेफिनेशन क्लिअर. लॅक्टोज ओपेरॉन. आता भरपूर सारे ओपेरॉन असतील, बरोबर आहे? सॉरी, भरपूर सारे ओपेरॉन. दुसरे एक्झाम्पल्स ऑफ ओपेरॉन्स अजूनही ओपेरॉन असतील. फॉर एक्झाम्पल ट्रिप्टोफॅन ओपेरॉन, TRP लिहितो आपण त्याला. ट्रिप्टोफॅन ओपेरॉन, एरा ओपेरॉन, एराबिनोज ओपेरॉन म्हणतोय. वेल, नंतर व्हॅलिन ओपेरॉन, व्हॅल ओपेरॉन. ठीक आहे. नंतर अजून कुठला ओपेरॉन? ठीक आहे. दीज आर व्हेरियस काइंड्स ऑफ ओपेरॉन. आणि लॅक ओपेरॉन तो आपण इथे बघणार आहोतच. समजतंय? तर दीज आर व्हेरियस काइंड्स ऑफ ओपेरॉन. आता लॅक ओपेरॉन त्याचा अगोदर आपण स्ट्रक्चर बघू. स्ट्रक्चर बघून कुठले एन्झाइम्स, कुठलं फंक्शन असेल ते सर्व गोष्टी आता याच्यामध्ये क्लिअर होतील. नाऊ वेल चलो बढ़ेंगे आगे. आता घेतोय मी तुमचा लॅक ओपेरॉन. कन्सिडर दिस इज ग्रुप ऑफ जीन. काय म्हणणार तुम्ही या ग्रुप ऑफ जीनला? आपण वेगळ्या कलर मध्ये लिहू. आता याला इथे लिहितोय मी P well O, then your Z, Y and A असे लिहिले मी वेगवेगळे. Z, Y आणि A. सी हियर हा सेगमेंट आहे डीएनएचा. ठीक आहे ना. आणि हे इथे दिसतात तुम्हाला स्ट्रक्चरल जीन्स. लिहून घेऊ आपण. हे जे दिसत आहे ऑल दीज आर युअर स्ट्रक्चरल जीन्स. आणि एकमेकांचं आता रेग्युलेशन चालणार. रेग्युलेटरी प्रोटीन्स तयार होणार. ते ऑलरेडी आपण बघितलंय. तर दीज आर स्ट्रक्चरल जीन्स. ही ओपेरॉन सिस्टम झाली. हे मी काय काढतोय आता वरती? लॅक ओपेरॉनचं स्ट्रक्चर काढतो आहे. लॅक ओपेरॉन स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे जीन्स आहेत. मला बघू द्या कलर व्हिजिबल आहे की नाही. आहे. वेल, राईट. तर आणि इथे हा जो सेक्शन तुम्हाला दिसतोय तर याला तुम्ही म्हणणार रेग्युलेटरी जीन्स. ठीक आहे. सगळं डीएनए वरती प्रेझेंट आहे. पण काही रेग्युलेटरी जीन म्हणून काम करतात.
जे की या स्ट्रक्चरल जीनचं रेग्युलेशन करतात, त्यांचं ट्रान्सलेशन, त्याला स्विच ऑन ठेवायचं की स्विच ऑफ ठेवायचंय, समजलं? नॉर्मली काय होणार, आता स्ट्रक्चरल जीनचं काहीतरी फंक्शन असणार. इथे दिस आय स्टँड्स फॉर इनहिबिटर जीन. ऍक्च्युली याचं फर्स्ट लेटर आपण घेतलंय इनहिबिटर जीन म्हणतात, पण मोर प्रिसाइजली इट इज कॉल्ड ॲज रेग्युलेटरी जीन. काय म्हणणार आपण याला? आयला रेग्युलेटरी जीन. आणि आपण सांगितलं हा रेग्युलेटरी जीन इट इज अ कॉन्स्टिट्यूटिव्ह टाईप. कोणत्या टाईपचा आहे? कॉन्स्टिट्यूटिव्ह टाईपचा. दॅट मीन्स इट इज एक्सप्रेसेस कॉन्स्टंटली, इट एक्सप्रेसेस ऑल द टाइम, आणि नेहमीच एक्सप्रेस होत राहणार. ठीक आहे, मग हा झाला तुमचा आय जीन. पी स्टँड्स फॉर प्रमोटर रिजन. कारण आता काय होणार आहे, प्रोटीन तयार करायचं म्हणजे सगळी पहिली स्टेप असणार आहे ट्रान्सक्रिप्शन, मग होणार ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये जो एक रिजन असतो प्रमोटर रिजन, इथे सुद्धा प्रमोटर प्रेझेंट असणार आहे. तर इट इज अ प्रमोटर रिजन किंवा प्रमोटर काहीच नाही, इट इज अ सिक्वेन्स ऑफ सम न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ डीएनए, राईट? वेल, या पी साइटला ऍट प्रमोटर आरएनए पॉलिमरेज बाइंड्स. अगोदरच मी सांगितलंय तुम्हाला आरएनए पॉलिमरेज बाइंड्स. ओके, आता आरएनए पॉलिमरेज बाइंड झाला की पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. ठीक आहे ना? वेल, नंतर ओ स्टँड्स फॉर ऑपरेटर. जेव्हा ऑपरेटर ओपन असणार त्यावेळा पुढची प्रोसेस हा स्ट्रक्चरल जीनला एक्सप्रेस होऊ देणार, म्हणजे याचा एमआरएनए तयार होणार, प्रोटीन तयार होणार. हे झाले वेगवेगळे जीन्स. आता इथे दिसतोय तुम्हाला झेड जीन. ओके, हा झेड. तर झेड जीन याला तुम्ही लॅक झेड म्हणू शकता, लॅक झेड, याला लॅक वाय आणि लॅक ए. का? कारण लॅक्टोज ओपेरॉनचे पार्ट आहे म्हणून. झेड या जीनचं काम काय असणार, हा एक्सप्रेस करणार, आणि याच्यामध्ये काय होणार, हा एक्सप्रेस होईल, हाही एक्सप्रेस होईल. कारण दिस इज अ पॉलिसिस्टॉनिक युनिट, म्हणजे इथे एक सिस्टॉन आहे, इथे एक सिस्टॉन आहे, इथे एक सिस्टॉन आहे. क्लिअर? मग या तिघांपासून असं आपण समजू की या तिघांचंही ट्रान्सक्रिप्शन झालं. यांचं काय झालंय? ट्रान्सक्रिप्शन. नॉर्मल कंडिशन मी तुम्हाला सांगतोय, याचं झालंय ट्रान्सक्रिप्शन. तर त्याच्यापासून कोण तयार झालाय? एमआरएनए. आणि आता ही पॉलिसिस्टॉनिक कंडिशन असल्यामुळे या झेड जीन पासून, याच्यापासून आणि ए जीन पासून, यांच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट तयार होतील. तर झेड जीन पासून जो प्रॉडक्ट तयार होणार त्याला म्हणणार, एन्झाईम जो तयार होणार, बीटा गॅलॅक्टोसाइडेज. ओके, सॉरी. हा जो वाय जीन असेल, सी वाय, तर वाय जीन पासून कोण तयार होणार, तर एन्झाईम परमेज. ठीक आहे, कारण पॉलिसिस्टॉनिक आहे आणि सगळे पॉलिपेप्टाइड तयार करतील. पॉलिपेप्टाइड म्हणजे काय? एन्झाईम, राईट? आणि ए जीन हा कुणाला तयार करणार, तर इट विल फॉर्म ट्रान्स ऍसिटायलेज, या एन्झाईमला तयार करणार. फंक्शन समजलं तुम्हाला? जर ए जीन एक्सप्रेस झाला तर हा प्रॉडक्ट तयार होणार. ठीक आहे, वाय जीन झाला तर परमिएस तयार होणार. झेड जीन कोणाला तयार करणार? बीटा गॅलॅक्टोसाइडेज. या बीटा गॅलॅक्टोसाइडेजचं काम काय असणार आहे? बीटा गॅलॅक्टोसाइडेजचं काम असणार आहे, इट विल ऍक्ट ऑन लॅक्टोज. हा कुणावरती काम करणार? इट ऍक्ट्स ऑन लॅक्टोज. आणि या लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करणार, बिकॉज लॅक्टोज इज डायसॅकराइड. तर याच्यापासून हा तयार करणार आहे ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. आपण अगोदर स्ट्रक्चर समजून घेतो आहोत, फर्दर प्रोसेस विल सी लेटर. परमिएस काय करतो? परमिएस अलाउज एंट्री ऑफ लॅक्टोज इनटू सेल. ठीक आहे, आणि ट्रान्स ऍसिटायलेज याचं काम काय? टू ट्रान्सफर ऍसिटाइल ग्रुप. इट ट्रान्सफर्स ऍसिटाइल ग्रुप टू बीटा गॅलॅक्टोसाइडेज. ठीक आहे, हे फंक्शन तुम्हाला कळाले. आता हे पूर्ण युनिट जे झालं आहे आपलं ट्रान्सक्रिप्शन युनिट, ते याच्यामध्ये रेग्युलेटर जीन आहेत, स्ट्रक्चरल जीन आहे. स्ट्रक्चरल जीन ऍक्च्युअली एक्सप्रेस होणार आणि हे वेगवेगळे एन्झाईमचं फॉर्मेशन करणार. यांचे इनहिबिटर जीनचं काम काय असणार? हा कंटिन्युअसली एक्सप्रेस होणार, आय जीन, आणि त्याच्यापासून तुमचा रेग्युलेटरी प्रोटीन तयार होणार. पी स्टँड्स फॉर प्रमोटर रिजन. ज्या प्रमोटर रिजनला कोण अटॅच होणार? तर आरएनए पॉलिमरेज अटॅच होणार. प्रमोटर रिजनला आरएनए पॉलिमरेज अटॅच होणार. पोझिशन वाईज जर तुम्ही बघितलं तर प्रमोटर आणि ऑपरेटर हे दोघांचे एकमेकाजवळ असणार. आणि प्रोकॅरियोटिकच्या केसमध्ये कुठला जो डिफरंट ओपेरॉन असतील, प्रत्येक ओपेरॉनसाठी एक स्पेसिफिक प्रमोटर आणि ऑपरेटर असणार आहे. आणि ह्या कॉमन प्रमोटर आणि ऑपरेटर या दोघांच्या ऍक्शन्समुळेच ही पुढची प्रोसेस म्हणजे
ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन किंवा याचं रेग्युलेशन इट विल बी कंट्रोल्ड. लक्षात घ्यायचं आहे. तर यांची पोझिशन एकमेकाच्या काय जवळ आहे. फंक्शन समजले तुम्हाला. कुणाचं फंक्शन काय. आता डायरेक्टली वी विल मूव्ह टू द व्हॅल्यूअर लॅक ओपेरॉन. आता लॅक ओपेरॉन एक्झॅक्टली कसं होणार. परत एक वेळा आपण स्ट्रक्चर लिहू. इथे काढलंय मी तुमचं ओपेरॉनचं स्ट्रक्चर. ठीक आहे. वेल इथे लिहितोय मी पी आय पी ओ झेड वाय अँड ए. सेम स्ट्रक्चर काढलं, काही वेगळं केलेलं नाही. त्याला आपण असे थोडं सेपरेट करू. ओके. झेड वाय ए सगळ्यांचे फंक्शन तुम्हाला कळाले. आता लॅक्टोज काय म्हणून काम करणार. लॅक्टोज विल ऍक्ट ॲज आय मीन युअर एनर्जी सोर्स, की त्याचं ब्रेकडाऊन होणार आणि मग ते इकोलायला ग्लुकोज मिळणार. इथपर्यंत डन आहे. राईट. असं लक्षात घ्या, ही सगळी सिस्टम कुठे प्रेझेंट आहे तुमच्या. ही सगळी सेल आहे. दिस इज अ सेल. दिस इज सेल. ओके. आणि या सेलच्या आजूबाजूला इकडे एक सराउंडिंग मीडियम तुम्हाला दिसते. मुद्दाम समजण्यासाठी म्हणून आपण काढू की दिस इज सराउंडिंग मीडियम. ही सेल अशी घेऊ आपण. या सेलमध्ये ही प्रोसेस चाललेली आहे, समजून घ्यायचं आहे. राईट. आता जेव्हा याच्यामध्ये इंड्युसर नसेल, हे ऑपरेट केव्हा होणार. झेड वाय ए केव्हा तयार होणार, जेव्हा हा लॅक्टोज आतमध्ये एंट्री करणार त्यावेळी. आता असं समजू आपण की या सराउंडिंग मीडियम मध्ये लॅक्टोज इज नॉट प्रेझेंट. म्हणजे आता या सराउंडिंग मध्ये वेल मी इथे लिहितो, इथे कोण प्रेझेंट आहे आता. ग्लुकोज ॲज अ एनर्जी सोर्स. ग्लुकोज हा एनर्जी सोर्स म्हणून काम करतोय. अगोदरची कंडिशन लक्षात घ्या. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे हा जीन कोणता आहे, रेग्युलेटर जीन. तर हा रेग्युलेटर जीन याचं काय होणार, याचं होणार ट्रान्सक्रिप्शन. कारण हा कॉन्स्टिट्युटिव्ह जीन आहे, म्हणजे हा कंटिन्युअसली एक्सप्रेस होतोय. मग ट्रान्सक्रिप्शन होऊन आता आपल्याकडे मिळालं आपल्याला mRNA. कन्सिडर करा हा mRNA तयार झाला. अजून लॅक्टोजने आतमध्ये एंट्री केली आहे का. लॅक्टोजने एंट्री केली नाही, कारण लॅक्टोज पासून तसाही ग्लुकोज मिळणार होता, पण ऑलरेडी इकोलायला ग्लुकोज अवेलेबल आहे. ओके. तर mRNA तयार झाला. त्या mRNAचं काय होणार आता. ऑब्व्हियसली याचंही होणार ट्रान्सलेशन. काय होणार तर ट्रान्सलेशन होणार. आणि ट्रान्सलेशन होऊन कन्सिडर करा की एक इथे असा एक प्रोटीन तयार झालाय. तर या प्रोटीनला तुम्ही काय म्हणणार, रेग्युलेटर प्रोटीन. का, कारण या जीनला काय म्हटले, रेग्युलेटर जीन. दिस इज युअर रेग्युलेटर जीन. ओके. मग हा झाला रेग्युलेटर प्रोटीन. रेग्युलेटर प्रोटीन काय करणार आता, हा रेग्युलेटरी प्रोटीन असा येणार आणि या ऑपरेटर साइडला बाइंड करणार. हा तयार झालाय. तर यांनी याला असं बाइंड करून टाकलं. ओके. याला जेव्हा ह्या रेग्युलेटरी प्रोटीननी बाइंड केलं तर या पी साइटला आरएनए पॉलिमरेज जो अटॅच होत असतो, आरएनए पॉलिमरेज. ठीक आहे. ही आरएनए पॉलिमरेज बाइंडिंग साइट आहे. कोणती, ही साइट. तर जेव्हा याला हा रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटरला, दिस इज युअर ऑपरेटर, या ऑपरेटरला जेव्हा अटॅच होणार तर आरएनए पॉलिमरेज कॅनॉट आयडेंटिफाय दिस पी साइट. या आरएनए पॉलिमरेजला ही साइटला अटॅच होता येणार नाही. आणि जर आरएनए पॉलिमरेज याला अटॅच होणार नाही तर यांचं पुढचे ज्या काय स्टेप्स असतील, एक्सप्रेशन असेल, तर ते होणार नाही. नो एन्झाईम इज फॉर्म. नो एन्झाईम इज फॉर्म. या केस मध्ये आपण काय म्हणू शकतो, नाउ दिस ओपेरॉन, इन दिस कंडिशन ओपेरॉन इज स्विच्ड ऑफ. काय म्हणू शकतो आपण, ओपेरॉन कसं आहे, स्विच्ड ऑफ. आता स्विच ऑफ आहे असं म्हणू शकतो. आता आपल्याला काय करायचंय, आता ग्लुकोज सराउंडिंग मध्ये नाहीये. ठीक आहे. ग्लुकोज सराउंडिंग मध्ये नाही. वेल परत एक सेपरेटली बघू आपण. परत एक वेळा थोडासा वेळ जातो, आय कॅन अंडरस्टँड, बट इट विल बी इझी टू गेट दिस पॉइंट. ओके. इथे लिहिलं होतं पी आय पी ओ झेड वाय अँड ए. समजलं. आता मी काय सांगतोय की हे तुमचं काय, परत हे सराउंडिंग. आता सराउंडिंग मध्ये तुमच्याकडे प्रेझेंट आहे लॅक्टोज, किंवा एक लॅक्टोज असेल किंवा ॲलो लॅक्टोज असेल, काही फरक नाहीये. लॅक्टोज सारखाच ॲलो लॅक्टोज असतो. लॅक्टोज जेव्हा ब्रेक होणार, इथे लिहितोय मी शॉर्ट मध्ये, लॅक्टोज ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला काय दोन प्रोडक्ट मिळाले होते, ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. बरोबर आहे. जेव्हा ॲलो लॅक्टोज हा ब्रेक होणार, ॲलो लॅक्टोज, त्याच्यापासून तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतील,
डी ग्लुकोज बायोमॉलिक्यूल मध्ये बघा डी कशाला म्हणतो आपण, डी ग्लुकोज अँड डी गॅलॅक्टोज असे प्रोडक्ट मिळतील. ठीक आहे ना, काही डिफरन्स नाहीये, फक्त यांच्या लिंकेज मध्ये फरक आहे. हाय डायसॅकराइड आहे, फक्त यांच्यामध्ये लॅक्टोज मध्ये वेल बीटा 1,4 लिंकेज असते लॅक्टोज मध्ये, आणि ह्या ॲलोलॅक्टोज मध्ये बीटा 1,6 लिंकेज प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर याचा इतका लोड घेण्याचं कारण नाहीये. फक्त लक्षात ठेवा सोर्स सराउंडिंग मध्ये आता लॅक्टोज असेल किंवा ॲलोलॅक्टोज असेल. आता हा ॲलोलॅक्टोज इथपर्यंत आला आणि याला सेल मध्ये एंट्री करायचं आहे. व्हॉट इज दिस, दिस इज युअर सेल. याला सेल मध्ये एंट्री करायची तर आपल्याकडे परमेज एन्झाईम लागणार. वेल आता अजून ते पुढची कुठलीच प्रोसेस झाली नाही, पण एक लक्षात ठेवायचंय की जरी हे कम्प्लीट एक्सप्रेशन झाला नाही, हाय लेवलला एक्सप्रेशन झालं नाही, जेव्हा एक्सप्रेशन होईल तेव्हाच प्रोडक्ट तयार होतील. कोणते प्रोडक्ट तयार होतील, जीन ZYA जेव्हा एक्सप्रेस होतील त्यावेळी बीटा गॅलॅक्टोसाइडेस तयार होणार. बरोबर आहे, नंतर तुमचा परमियस तयार होणार, आणि थर्ड तुमचा ट्रान्स ऍसिटायलेस तयार होणार. ट्रान्स ऍसिटायलेस इथपर्यंत आपल्याला माहिती आहे, पण केव्हा, जेव्हा हे 3 एक्सप्रेस होतील तेव्हा. पण आता आपण बोललोय लॅक्टोज आला, लॅक्टोजने आतमध्ये एंट्री केली. एंट्री करण्यासाठी तर परमियस असणं गरजेचं आहे. बरोबर आहे, त्याच्याशिवाय लॅक्टोज एंट्रीच करू शकणार नाही. पण तुम्ही म्हणाल इथे अजून तयार झाले नाही, बरोबर की नाही, इथे अजून हे 3 एन्झाईम तयार झाले, तसं नाही. दिस ओपेरॉन इज कंटिन्युअसली ऑपरेटिंग बट लेवल ऑफ एक्सप्रेशन इज लो. म्हणजे एक सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, लो लेवल ऑफ एक्सप्रेशन. लो लेवल ऑफ एक्सप्रेशन इज ऑलवेज देअर. म्हणजे लो लेवल एक्सप्रेशनचा मिनिंग काय झाला, असं समजा अगोदर 1,000 मॉलिक्यूल बनणार होते. ठीक आहे, पण आता कमीत कमी 10 तर बनलेले असतील, 100 तर बनलेले असतील. बरोबर की नाही, तो मिनिंग झाला लो लेवल ऑफ एक्सप्रेशन इज ऑलवेज देअर. हे एक्सप्रेस झालेच असतात, फक्त लेवल कमी असते. जेव्हा लॅक्टोज येणार, हा त्यांचे एक्सप्रेशन आता वाढून जाणार. क्लिअर आहे, म्हणजे ऑलरेडी सांगायचा मुद्दा की आता इथे परमिएज एन्झाईम हा प्रेझेंट असणार काही ना काही क्वांटिटी मध्ये, आणि परमिएज एन्झाईमचं काम काय, तर या लॅक्टोजला सेल मध्ये एंट्री देणे. आता हा लॅक्टोज कुठे आलाय, पुढे तो हा लॅक्टोज कुठे आलाय, तर सेल मध्ये आलाय. मी इथे लिहिलंय लॅक्टोज सेल मध्ये आला. कुणाच्या मदतीने आला, परमिएज एन्झाईमच्या. कारण थोड्याफार प्रमाणात परमिएज अगोदर प्रेझेंटच होता. का, कारण लो लेवल ऑफ एक्सप्रेशन वॉज देअर. मग हा आलाय. आता हा तर कंटिन्युअसली कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन आहे, हा कंटिन्युअसली एक्सप्रेस होतोय. कंटिन्युअसली एक्सप्रेस होतोय म्हणजे याच्यापासून आता ट्रान्सक्रिप्शन होऊन, इथे लिहिले मी ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, याच्यापासून कोण तयार झाला, mRNA तयार होतोय. कंटिन्युअस प्रोसेस राहणार, आणि याचं काय होणार आहे, आता याचं होणार ट्रान्सलेशन, आणि याच्यापासून आता तयार झालाय सी युअर प्रोटीन. आणि या प्रोटीनला म्हटलं होतं आपण रेग्युलेटर प्रोटीन. रेग्युलेटर प्रोटीन म्हटल्यापेक्षा अजून आपण प्रिसाइजली याला म्हणू, हा रिप्रेसर प्रोटीन आहे. रिप्रेसर का रिप्रेसर, कारण हा नॉर्मली काय करतो, ग्लुकोज असताना याला ऑपरेटरला जाऊन बाइंड करतो आणि पुढची प्रोसेस रिप्रेस करतो, म्हणजे स्टॉप करतो. निगेटिव्ह रेग्युलेशन. आणि ऑलरेडी आपण सांगितलंय जर हा याला स्टॉप करत असेल तर चांगली गोष्ट आहे का, नाही, ही निगेटिव्ह गोष्ट झाली. हे झालं निगेटिव्ह ऑपरेशन, रेग्युलेशन. ओके, मग हा तर तयार होणारच आहे. पण आपल्याकडे आता असं समजू आपण की इकडे हा कोण आलाय, तर लॅक्टोज इथे आतमध्ये एंट्री केलाय. हा लॅक्टोज काय करणार, लॅक्टोज याच्याकडे जाणार आणि याला असा बाइंड करून टाकणार. आता हा रिप्रेसर प्रोटीन बाइंड झाला. हा बाइंड झाला म्हणजे आता पुढे जाईल का, नाही. म्हणजे आता ऑपरेटर साइट ओपन, इथे लिहितोय मी नाउ ऑपरेटर इज ओपन. ठीक आहे, ऑपरेटर ऑपरेटर ओपन आहे, म्हणजेच मिनिंग झाला की आता प्रमोटर साइटला कोण येणार, प्रमोटर साइटला सर, कारण हे ओपन झालाय, आता इथे कुठलं बाइंडिंग झालेलं नाहीये. ठीक आहे, तर या प्रमोटर साइटला कोण अटॅच झालाय, तर आरएनए पॉलिमरेज अटॅच झालाय. आरएनए पॉलिमरेज अटॅच झाला म्हणजे आता यांचं ट्रान्सक्रिप्शन सोयीचं झालं, म्हणजेच इट विल अंडरगो ट्रान्सक्रिप्शन नाऊ. तर ह्या तिघांचंही ट्रान्सक्रिप्शन होणार. काय होणार तिघांचं, ट्रान्सक्रिप्शन. वेल, आणि ट्रान्सक्रिप्शन होऊन यांच्यापासून आता कोण तयार झालाय, mRNA तयार झालाय. पुन्हा एक वेळा मी सांगतोय, दीज आर पॉलिसिस्टॉनिक जीन्स. म्हणजे सिस्टॉनचं काम असतं एक पॉलिपेप्टाइडची चेन तयार करणे, प्रोटीन तयार करणे, एन्झाईम तयार करणे. मग यांचे या mRNAचं आता काय होणार, ट्रान्सलेशन होणार, आणि ट्रान्सलेशन होऊन या झेड पासून आता आपल्याला एन्झाईम मिळणार बीटा गॅलॅक्टोसाइडेस. समजलंय का प्रोसेस पॉसिबल झाली. वेल,
वाय जीन पासून आता तुम्हाला कोण मिळणार, तर एन्झाइम परमिएज. आता हाय लेवल ऑफ एक्सप्रेशन झाली आहे. वेल इसको मिटा देंगे अभी. हाय लेवल ऑफ एक्सप्रेशन इज देअर का, कारण ऑपरेटर हा ओपन झालाय, आरएनए पॉलिमरेज बाइंड झालाय आणि तुमचा ए जो असेल हा कुणाला तयार करणार, तर ट्रान्स ऍसिटायलेज एन्झाइमला तयार करणार. आणि जर आता तुमचा बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार झालाय ऑब्व्हियसली, तर आपण काय सांगितलं होतं, इंडक्शन आणि रिप्रेशन. आता ही इंड्युसिबल टाइप ऑफ ओपेरॉन आहे. हा कोणत्या टाइपचा ओपेरॉन आहे, इंड्युसिबल. काय इंड्युसिबल, कारण जेव्हा लॅक्टोज आतमध्ये आला तर यांनी पुढची प्रोसेस इंड्यूस केली, म्हणजे स्टार्ट केली. ठीक आहे, म्हणून याला म्हणणार आपण इंड्युसिबल ओपेरॉन. लॅक ओपेरॉन इज अ इंड्युसिबल ओपेरॉन. आणि याचं रेग्युलेशन कसं चाललंय सांगितलं आपण, निगेटिव्ह रेग्युलेशन चाललंय. का निगेटिव्ह, कारण जो रिप्रेसर तयार झाला हा नेहमीच ऑपरेटरला बाइंड करत होता, त्याच्यामुळे पुढची प्रोसेस स्टॉप होती म्हणजे निगेटिव्ह रेग्युलेशन झालं. दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. वेल, मग आता हा बीटा गॅलॅक्टोसाइडेज येणार, आता याला ब्लॉक केलाय तर आणि कोणावरती काम करणार, इट विल ऍक्ट ऑन दिस लॅक्टोज. आणि लॅक्टोजला ऍक्ट करून याच्यापासून आता हा तयार करणार ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मोनोसॅकराइड्स. नाउ दिस ग्लुकोज विल बी युज्ड ॲज एनर्जी सोर्स बाय दॅट बॅक्टेरिया. आता हा काय असणार आहे, एनर्जीचा सोर्स असणार आहे. दिस इज हाऊ द ओपेरॉन फंक्शन्स. काय काय सांगितलं आपण, लॅक ओपेरॉन ह्या निगेटिव्ह रेग्युलेशन चालणार. का रेग्युलेशन निगेटिव्ह, परत सांगतो निगेटिव्हचा अर्थ समजून घ्या. हे कॉन्स्टिट्यूटिव्ह जीन आहे, कॉन्स्टंटली एक्सप्रेस होतोय, प्रोटीन तयार होतोय, ऑपरेटरला बाइंड होतोय, पुढची प्रोसेस होत नाही. आता ही जी सगळी प्रोसेस आपण सांगितली आहे, तर इन द प्रेझेन्स ऑफ, ही सगळी प्रोसेस झाली आहे इन द प्रेझेन्स ऑफ इंड्युसर. आणि इथे इंड्युसर कोण होता, होज इंड्युसर हियर, लॅक्टोज. हा काय, यांनी इंड्यूस केली, प्रोसेस स्टार्ट केली, मग लॅक्टोज इथे काय झाला, इंड्युसर. म्हणून आपल्याला इंड्युसिबल ओपेरॉन म्हटलो. ठीक आहे, मग या अशा पद्धतीने सर्व हे ओपेरॉनचं फंक्शनिंग चालणार. राईट, परत एक वेळा फटाफट आपण सांगू, प्रमोटर आणि ऑपरेटर हा स्पेसिफिक असणार. प्रत्येक ओपेरॉनचा हे कॉमनली ऍक्ट करणार. प्रमोटर आणि ऑपरेटर दे विल फंक्शन कॉमनली, आणि हे स्पेसिफिक असणार प्रत्येक ओपेरॉनसाठी. आता ट्रिप्टोफॅन ओपेरॉन जर असेल तर इथे 3 जीन्स होते, स्ट्रक्चरल जीन, 3 सिस्टोनिक जीन होते, बरोबर आहे की नाही, पॉलिसिस्टॉनिक. तर ट्रिप्टोफॅन मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ 5 पॉलिसिस्टॉनिक जीन. म्हणजे इथे ए बी सी डी ई असे 5 सिस्टॉनिक जीन्स प्रेझेंट असतील, पॉलिसिस्टॉनिक जीन. क्लिअर आहे, त्याला म्हणू आपण ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. तर हा आपण इन डिटेल बघितलाय लॅक ओपेरॉन. होप इन डिटेल तुम्हाला सगळं समजलेलं असावं. नीट पॉईंट ऑफ व्ह्यू काय विचारतील, पी साइट म्हणजे प्रमोटर, त्याला कोण, आरएनए पॉलिमरेज अटॅच होतोय. ऑपरेटर साइट ओपन असेल तरच हे एक्सप्रेशन होणार, म्हणजेच ट्रान्सलेशन होऊन प्रोडक्ट हे तुमचे तयार होतील. परमिएजचं काम काय, तर लॅक्टोजला आतमध्ये येऊ देणे, एंट्री करणे. बीटा गॅलॅक्टोसिडेजचं काम हायड्रोलायसिस ऑफ लॅक्टोज टू फॉर्म ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. क्लिअर, होप पूर्ण तुम्हाला कळलेलं असावं. ओके, नाउ आय विल टेक अ पॉज, आय विल स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.